मी तुम्हाला परत एकदा याच्यावरती प्रिन्सेस कट कसा, समजा तुम्ही जर पेपरवर ठेवला तर या पेपरवरती याला ठेवायचं कसं, तर बघा 1 इंच फॅब्रिकवर तर तुम्ही शिकलाच, म्हणजे कपड्यावरती तर शिकलाच, परंतु आता तुम्हाला पेपरवर कापायचं समजा उदाहरणार्थ, तर तुम्हाला समजा काल नसेल समजला तर मी तुम्हाला आता कपड्यावर दाखवला, आता परत एकदा मी तुम्हाला काय करतो फॅब्रिकवर म्हणजे याच्यावर दाखवतो पेपरवरती. तर पेपरवरती तुम्हाला खालून 1 इंच सोडायचे. मेन तुमचं चुकतं इथे बघा, मेन जास्त कुठे चुकतंय, इथे चुकतंय इथे. ठीक आहे, हे मी तुमचं करेक्शन करून घेतो आता याला. बरोबर आहे तशी हिची मार्किंग करून घेऊ आपण. आणि तुम्ही नवीन आहात तर तुम्ही पहिलं तर पेपरवरच करसाल आणि नंतर कालांतराने तुम्ही काय करसाल, याला फॅब्रिकवर करसाल. ठीक आहे, आता आपण याला इथे हटवून घेऊ, एक लाईन झाली की. बरोबर झालं, एवढं तर सगळं तुम्हाला येते, काही अडचण नाहीये. बरोबर आहे, इथे तर काही प्रॉब्लेम नाहीये. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, आता इथून आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची. मग आपली गळ्याची रुंदी जी पण असेल ती आपण इथे घेतली. इथून आपल्याला गळ्याची हाईट घ्यायची, जी पण असेल ती आपण गळ्याची हाईट घेतली. 8 इंचाची गळ्याची हाईट यायची. आता इथे आपल्याला काय करायचं, छातीचा 12वा भाग अधिक 1 इंच घ्यायचा, पण त्या अगोदर तुम्हाला ही लाईन अशा पद्धतीने क्रॉस मध्ये घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डॉट उंची दिली आहे, डॉट उंची जी पण दिली असेल समजा 10, 11, 10.5 जी दिली असेल ती घेतली आपण इथे, समजा घेतली 10 इंच, आणि इथून इथे एक रेषा दिली अशी. आता पहिला जो डॉट येतो तो आपला कसा येतो, तर ही जी लाईन गेली मधली, ह्या लाईन पासून 12वा भाग अधिक 1, 3.25 4. बरोबर आहे. त्याच्यानंतर ही जी लाईन आली तुमची, ही हे बघा, ही लाईन जी मार्किंग करतो मी डार्क, याचं घ्यायचं इथून 12वा भाग अधिक 1, म्हणजे अर्थातच हा टच तुमचा असा क्रॉस बनेल. कसा बनेल, असं क्रॉस बनेल. आता बघा, दोन्हीपैकी तुम्हाला जी कटिंग करायची ती करू शकतो तुम्ही. तुम्हाला जर वाटत असेल डायरेक्ट कटिंग करायची तर त्याचं पण दाखवलं मी तुम्हाला. तुम्हाला असं वाटत असेल मला पेपर कटिंग केली पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीने पेपर कटिंग करा. त्यानंतर आता 40ची चेस्ट आहे म्हणून मी ते म्हणजे 1.25 इंचाचा टक्स घेणार. किती घेणार, मोठा. काय करणार मी, मोठा टक्स घेणार 1.25 इंचाचा. ठीक आहे, आणि इकडे पण मी 1.25 इंचाचा टक्स घेणार. हा पण, परंतु तुम्हाला आता इथे कन्फ्युज होतं की हा शेप द्यायचा कसा, इकडचा. बरोबर आहे. आता 40च्या पुढे गेलं त्याला 2.5 इंच घ्यायचं. किती घ्यायचं, 2.5. 40च्या आतमध्ये तुम्ही 2 इंच घ्यायचा. इथून हा तुम्ही टक तयार केला. ठीक आहे, आणि याला पहिला शेप तुम्ही अशा पद्धतीने द्यायचा. बघा इथे पण थोडंसं आतमध्ये येणार तुम्ही. 50% झालं की याला तुम्ही असं बाहेर काढसाल इथे. बघा इथे काय करसाल, तुम्ही असं बाहेर काढसाल. बाहेर काढला की मग परत त्याला तुम्ही असं इकडे सेट देत असाल आणि ते सरळ आणसाल. म्हणजेच बॉडीचा शेप तुमचा असा दिसला पाहिजे. आता तुम्ही काय केलं, तुम्ही काय लोकांनी केलं की याला घेतलंय आणि एकाने असा शेप दिला, साईनी जागीची तासा मिळवून दिला. ठीक आहे, तर हे सगळ्यात मेन, आजचं मेन तुमचं, कालचं जे मेन बघायचं म्हणजे काय कारण आहे की हे जे तुम्ही करताय हे तुमचं सगळ्यांचं चुकतं, सगळ्याच टोटल. पाटील मॅडम तुमचं पण हे चुकलंय, तुम्ही त्याला इकडे आणलंय असं. ठीक आहे, असं नाही न्यायचं, याला कसं न्यायचंय, तर बघा तुमची इथे फिटिंग आहे. समजा आपण ही 2 इंचाची पहिली आपण अशी फिटिंग करून घ्यायची. ठीक आहे, आणि ही रेषा सरळ अशी इथे न्यायची, म्हणजे इथे वाढलं पाहिजे. कुठे वाढलं पाहिजे, इथे वाढलं पाहिजे, इथे वाढलं पाहिजे आणि इथे वाढलं पाहिजे. मग इथे कसं वाढणार, तर याला असं इथून असं इथे घ्यायचंय. कोणी आता इथे 1 इंच वर नेलं होतं, कोणाचा डायग्राम येतो की ज्यांनी इथून इथे 1 इंच वर नेलता. ठीक आहे, याला इथे वर पण नाही न्यायचं, इथूनच तुम्हाला याला अशी मार्किंग करायची. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कट बनवायचा असतो. मग राहतं काय याच्यामध्ये, तर याच्यामध्ये इथून इथे 1.25 इंच म्हणजे समोरचा शेप घ्यायचा आहे आणि इथून तुम्हाला व्यवस्थित की आपला शेप द्यायचा. ठीक आहे, आता आपण याला कापून घेऊया. याला घ्या, याला पण इथून तुम्ही याला
बघा आता याच्यामध्ये कसं दिसायला बघू शकता तुम्ही. हा सेट जर आपण याला जर 1 इंच वाढून नसतं घेतलं तर हे गॅप एवढाच उरला असता छोटा. हा 1 इंच का घ्यायचा असतो कारण की इथे आपला गॅप बरोबर उरला पाहिजे. ठीक आहे, म्हणून आपण याला घेतो. नंतर आपण इकडला सेक देऊया. सर आहे तशी लाईट मारायची खालती वर वगैरे काही घ्यायचं नाही. आहे तशी इकडे घ्यायचं नाही. इकडे बघा, इकडे मी थोडंसं वाढवलं. इकडे बघा, कारण हे इकडे वर गेलं ना असं इकडे. हे बघा, हे इकडे थोडं वर घ्यायचं का? 5 इंच समजा जवळपास. ते म्हणजे कसं बघा, तर आपला हा जो पेपर आहे समजा आपण इथे पेपर ठेवला आणि आपण असं इथे ठेवलं. ठीक आहे, याला आपण असं घेतलंय. आता आपला कंबर किती आहे, तर कमरेचं माप आपलं 35 इंचाचं आहे. मग 35 मधलं इथे काय होणार, आपलं एवढं दबल्या जाईल. बरोबर आहे, एवढं असं दबल्या जाईल. मग आपल्याला इथे किती लागते कंबर, तर इथे लागते आपल्याला 8.25 इंच. किती लागेल, 8.25 इंच लागेल. मग आपल्याला इथे 8.25 इंचावरती पहिली मार्किंग आपल्याला इथे किती आली, 8.25. हे बघा, याच्या पुढे आपण किती घेतो, 2 इंच आपल्याला कमीत कमी याच्या पुढे ठेवायचं असतं. म्हणजे इथं आलं. बरोबर आहे. आता हे 2 इंच पुढे आलं तर आपण जर समजा इथे अशी याला मार्किंग केली, ठीक आहे, आणि आता याला आपण आहे तसं याला आखून घेतलं समजा असं. याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, शिलाई माया सुद्धा इथली आपल्याला अर्धा इंच वाढवायची असते. बरोबर आहे, इथे आहे आणि हे इथून इथे गेलं. आता याला इथे बोट ठेवायचं. कुठं, इथे बोट ठेवायचं आणि इथे बोट ठेवून याला नॉर्मली असं फिरवायचं. बघा आता काय झालं, एवढा पॉइंट इथे कमी आला. बरोबर आहे, आणि एवढा पॉइंट याचा वरती वाढ. कशामुळं, कारण की आपण याला असं फिरवलं आणि मग याचं शेप समजा आपला आतून असं येईल. काढून बघावं लागेल, त्यावेळेसच तुम्हाला समजेल की इथे व्यवस्थित कसं बनेल. म्हणजे याचा बघा, शेप तुमचा जरी थोडाफार येत नसेल तरी तुम्हाला तो काढावा लागणार. करावं लागणार ते. हे बघा, आता इथे मी त्याच्यावरच कापतोय. बघा तुम्हाला शेप दिसेल आता कट केल्यानंतर. कट केल्यावर बघा तुम्हाला इथे शेप दिसेल. दिसतोय शेप, हे देवा. नाही तर इथे कसं दिसतं, सरळ दिसतं असतं. कसं दिसतंय, सरळ. तर सरळ नाही दिसलं पाहिजे, इथे शेप आला पाहिजे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुमचा प्रिन्सेस कट पूर्णपणे कट होतो. बाकी तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागेल. प्रॅक्टिस शिवाय काहीही नाही भेटणार तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, डोळ्यांनी बघणारं तुम्हाला साजरं दिसणार, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकलला करायला जाणार तेव्हा तुम्हाला त्याला हार्डच लागणार. ठीक आहे, त्यामुळे महत्वाचा मुद्दा असतो की बघितल्यापेक्षा तुम्ही जे बघितलं ते तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे, आणि ते तुम्ही करताच. तर आता सोमवारपर्यंत समजा तुम्हाला जे काय प्रॅक्टिस करायची तुम्ही प्रिन्सेस कट मध्ये करू शकता. मग त्याच्यानंतर आता सोमवारी आपण 2 पीस कटोरी शिकणार. कुठला, 2 पीस कटोरी किंवा प्रिन्सेस कट जर तुम्हाला इथे अटॅच करून दाखवायचा असेल तर तो पण मी दाखवू शकतो, असं काही नाही. तुम्हाला जर प्रिन्सेस कट अटॅच करून दाखवायचा असेल तर मी अटॅच करून दाखवू शकतो. ठीक आहे, चालेल. परंतु आता ते सोमवारीच होईल. ठीक आहे, सगळ्यांनी जे आहे तर अशा पद्धतीने तयारी करायची, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर जर काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी शेअर करा. मी तुम्हाला त्याचं सोल्युशन नक्कीच सांगेन. ठीक आहे.